पवारांनी ट्विट केलं की बरेच मंत्र्यांचे फोन स्विच ऑफ मध्ये काही विकेट पडणार असे बोलत. त्यानंतरच माणिकराव कोकाटेंच्या मी सांगितलं ना की त्या संदर्भामध्ये मी सोमवारी मुंबईला जाणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागाचा कॅबिनेट आहे, मंगळवारी कॅबिनेट आहे. हो, त्याच्या आधीच हा निर्णय होईल का, जो काही असेल पक्षाचा? तिथं गेल्यानंतर आम्ही ठरवू ना, ते आधी होईल का नंतर होईल तेव्हा तुला सांगेल. रोहित पवारांनी दादा ट्विट केलं की बरेचसे फोन बंद आहेत. करतोय की काही मंत्र्यांचे फोन टॅप होत आहेत, त्यामुळे हे मंत्री फोन बंदच करून ठेवतात आणि अशी शंका त्यांनी ट्विट केलेलं आहे. तेव्हा का मी तुम्हाला सांगू का, कुणी आरोप करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तुम्ही पण कुणी पण आता काही आरोप करू शकता. तुम्ही ते करणार नाही हे मला माहिती आहे, पण त्यातला भाग सांगितला. परंतु आरोप करणाऱ्यांनी काही प्रूफ दिलं पाहिजे. काय होतं, आरोप करायचे आणि प्रूफ काहीच द्यायचं नाही. काहीतरी दाखवलं पाहिजे ना की वो हे अशा अशा पद्धतीनं होतं, तर त्या आरोपाला मध्ये काहीतरी तथ्य पुरावा तर काहीतरी पाहिजे. ते मला माहित नाही, ते तू बघायचं. आरोग्य विभागाचा एक प्रश्न आहे. 2100 कोटी रुपयाचं एक टेंडर सुमित फॅसिलिटी नावाच्या अमित सोळंकेंना देण्यात आलं होतं ॲम्ब्युलन्ससाठीचं. त्यांना काल झारखंडमधून अटक केली आहे. BVG ग्रुपचं जे टेंडर होतं ते काढून त्यांना कुठलाही अनुभव नसताना ते 2100 कोटी रुपयांचं टेंडर देण्यात आलं. तो घोटाळा समोर आलाय. कुठे दिलं? अटक झाली झारखंडमधनं त्यांना. अरे कुणी घेत, श्रीकांत शिंदेच्या वेळेस ते दिलं होतं. दिलं नव्हतं, उगीच काहीतरी सांगू नको. एक मिनिट, त्यावेळेस ते चालू होती, प्रोसेस चालू होती, परंतु आचारसंहिता लागली, निवडणूक लागली, त्यावेळेस थांबलं. बाबा असं काय करतो? आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत. आता माझ्या माहितीप्रमाणे ती मॅटर कोर्टामध्ये पण गेलेली होती. कोर्टाने पण त्याच्याबद्दलचे काही त्यांचं मत आहे ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता तुम्ही आत्ता वेगळी माहिती देता. उद्या शनिवार आहे, रविवार आहे, परवा, पण सोमवारी गेल्यानंतर मी त्याच्याबद्दलची माहिती घेईल. पण एक आहे, तुम्ही म्हणताय त्या व्यक्तीचं कदाचित टेंडर अजूनही तिथं आहे, पण मी क्लिअर माहिती घेतल्याशिवाय बोलणं उचित दिसणार नाही. मी माहिती घेऊन सांगेन. आता सध्या पक्षातनं मुक्त केलेलं आहे. पक्षातनं नाही, सॉरी, पदावरून मुक्त केलेलं आहे. पक्षात आहेत, परंतु ते पण मला अजून भेटलेले नाहीत. पण मी त्यांना भेटल्यानंतर मी काय ट्विट केलं पत्रकार मित्रांनो, तुम्ही ते सगळं पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही ज्या भूमिकेतनं चाललेलो आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारेतनं, त्याच्यामध्ये हे कुठंही बसत नाही. नियमात बसत नाही, संविधानात बसत नाही, कायद्यात बसत नाही. कुणीही हातामध्ये. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.